नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सर्वजण? तर आज आपण बनवणार आहे श्रावण स्पेशल आपली दुसरी डिश आहे आणि ती आहे कांद्याची भजी. बाहेर असं पावसाचं वातावरण असं छान असतं आणि कोणाकोणाला कांद्याची भजी खाऊ वाटतात, तर सर्वांनाच खाऊ वाटतात. ठीक आहे, तर आज आपण बनवणार आहे खेकडा कांद्याची भजी करणार आहे. खेकडा भजी जे स्टॉलवरती बाहेर भेटतात ना, ते आपण करणार आहे. तर त्याच्यासाठी मी तर कांदे घेतलेले आहेत, असे उभे काप करून घ्यायचे सर्व त्याचे. ठीक आहे, तर जवळजवळ एक 5-6 कांदे घेतलेले आहेत. तर याचे सर्व बारीक काप करून, हे मीडियम साईजचे कांदे आहेत. ठीक आहे, हे असे कट करून घेतलेले आहेत मी इथे. आणि हे आपण ज्यावेळेस त्याच्यामध्ये बेसन पीठ, मिरची पावडर, हळद सर्व मिक्स केल्याच्यानंतर एकदम सुटसुटीत होऊन जातं. तर त्या डब्यामध्ये मिक्स करायला येणार नव्हतं, म्हणून मी नंतर ह्या बाउलमध्ये घेतलेलं आहे. तर थोडीशी हळद घेतलेली आहे, 1/2 टेबलस्पून, आणि 1 टेबलस्पून मीठ घेतलेलं आहे, आणि थोडंसं एकदम लाईटली वरती टाकलेले. ठीक आहे, आणि आपण नंतर काय करणार आहे, हा आहे अजवाईन. तर याला काय करायचं, आपण क्रश करून टाकायचे. खूप छान टेस्ट लागते आणि भज्यांना नक्की ट्राय करा. आणि मिरची पावडर आहे, हे सर्व आपण कांद्यामध्ये सर्व मिक्स करणार आहे. आता आपण याच्यामध्ये एक थेंबसुद्धा पाणी ॲड करणार नाही. आणि अशी आपली क्रिस्पी क्रंची कुरकुरीत अशी एकदम स्टॉलवरती भेटतात तसे भजी आपली इथं रेडी होणार आहेत, खेकडा भजी. ठीक आहे, तर थोडंसं मिरची पावडरचं प्रमाण आपण तुमच्या आवडीप्रमाणे ठेवू शकता. म्हणजे थोडासा लाल कलर एक्स्ट्रा पाहिजे असेल तर थोडीशी एक्स्ट्रा घेऊ शकता, बट मी घेतलेले आहे ते जेवढं कांद्याचं प्रमाण आहे आपलं तेवढ्यापुरतं भरपूर आहे. ठीक आहे, तर असं सर्व बघा, कांदा आपला झालेला आहे सुटसुटीत. तर त्या भज्यांमध्ये कांदा जो असतो ना, तो असं सुटसुटीत असतो, त्याच्यामुळे ती भजी आपल्याला पाहिजे तशी सोडवू शकतो. आणि त्याच्यानंतर काय करायचं, आपल्याला 10 मिनटं आपल्याला हे मिश्रण असंच ठेवायचं. त्याच्यानंतर त्या कांद्याला मिठाचं पाणी सुटतं आणि त्याच्यामुळे आपल्याला एक्स्ट्रा त्याच्यामध्ये पाणी टाकायची गरज नाही. तर 10 मिनटं तसंच ठेवायचं. आणि नंतर त्याच्यामध्ये मी 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. ठीक आहे, जे तुमच्याकडे मेजरमेंटला आपण वापरतो ते घेऊ शकता. एका वाटीमध्ये याच्यामध्ये 200 ग्रॅम पीठ आरामात बसेल तेवढं आपण घेऊ शकतो. इथं पाहू शकता, एवढं असं बॅटर इथं आपला रेडी झालेला आहे. थोडंसं अजून मी पीठ नंतर ॲड केलेलं आहे, एक राऊंड भज्यांचा काढल्याच्या नंतर. तर थोडंसं पातळ वाटत होतं, म्हणजे कांद्याचं प्रमाण जास्त वाटत होतं, म्हणून एकदम लाईटली 2 टेबलस्पून नंतर ॲड केलेलं आहे. एक थेंब सुद्धा पाण्याचा घातला नाही ॲड केलं तरी चालेल, तरी सुटलेलं. पण खूप छान टेस्टी भजी झाली होती, एकच नंबर. पाणी कसलं सुटलेलं. असं आपलं प्रमाण असलं पाहिजे आणि असं त्याचं बॅटर रेडी झाला पाहिजे. जर आपल्या पेजवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मिठाचं आणि कांद्याचं खूप सोप्या पद्धतीने आज आपण इथं करणार आहे कांद्याची भजी. तर चला आता आपण फ्राय करूया. इथं मी गॅस चालू करत आहे आणि त्याच्यावरती कढई ठेवायची आहे. ठीक आहे, आणि हेवी त्याच्यासाठी कढई घ्यायची, म्हणजे हेवी म्हणजेच जाड कढई घ्यायची. नॉनस्टिक पॅन असेल तरी चालेल. आणि त्याच्यामध्ये आपण कढई तापल्याच्या नंतर तेल ॲड करायचं आहे. ठीक आहे, आपल्या पेजवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. आणि तेल तापले का चेक कसं करायचं, तर त्याच्यासाठी काय करायचं, त्यातलं थोडंसं एक कांदा घ्यायचा, ह्याच्यामध्ये टाकायचा. थोडंसं एवढं पाहिजे तसं तापलेलं नाही आहे, म्हणून थोडंसं थांबायचं 1 मिनटं आणि परत अजून दुसरा एक कांदा घ्यायचा, त्याच्यामध्ये टाकायचा. ओके, तर नंतरच्या वेळेस जे आपलं होतं ते बरोबर तापलेला आहे. कांदा पटकन वरती आला, टच केला तो सहज. ठीक आहे, तर आपण याच्यामध्ये थोडी थोडी भजी सोडणार आहे, कारण मी जास्त तेलाचा वापर करत नाही. थोड्या तेलामध्येच आपलं काम बजेटमध्ये होऊन जातं. ठीक आहे, तर 2-3 राऊंड होतात एवढ्या भज्यांमध्ये. त्याच्या प्रमाणानं जर तेल बघायला गेलं तर आपलं परफेक्ट आहे. ठीक आहे, थोडी थोडी अशी भजी आहेत ना, अशी सोडायची सुटसुटीत वरून अशी, म्हणजे आपली त्याचा जो आकार होतो ना, तो खेकडा भजीसारखा होतो. खूप छान टेस्टी लागतात.
आणि अशी भजी घरी केली तर तुम्हाला स्टॉलवरती जाण्याची गरज नाही, कारण पावसाळ्यामध्ये कसं एकदम सगळीकडचं वातावरण जाम असतं आणि सगळीकडे असं चिखल चिखल असतं, त्याच्यामुळे अवॉइड करायचं. घरीच काय पाहिजे ते करून खायचं एकदम मस्त. ठीक आहे, तर आपली इथं भजी तयार झाली आहेत. ठीक आहे, आवाज ऐकला तुम्ही, तर अशी आपली कुरकुरीत क्रिस्पी भजी तपली रेडी झालेली आहेत. आणि अशाच प्रकारे सर्व भजी आपण फ्राय करून घेणार आहे तेलामध्ये. आपल्या पेजवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी नक्की ट्राय करा. ह्याच्यामध्ये काही दुसरं ॲड केलेलं नाही आहे. खूप सोप्या पद्धतीने रेसिपी शेअर केलेली आहे आणि परफेक्ट आहे. थोडंसं उलटाण्यानं असं हलवून घ्यायचं आणि खालची चिटकलेली भजी निघून जातात पटकन, कारण आपली कढई जी आहे ती हेवी आहे त्याच्यामुळे. जर आपल्या पेजवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन येत नसेल तर ऑल ऑप्शनला सिलेक्ट करा, म्हणजे नंतर कधी मी रेसिपी अपलोड केली आणि मी डेली कधी माझे केकची ऑर्डर असल्या ना त्यावेळेस मी लाईव्ह पण येते, तर लाईव्ह पाहायचं असेल तर त्याचं नोटिफिकेशन पण येण्यासाठी तुम्हाला हेल्प होईल. सबस्क्राईब केलं तरच नोटिफिकेशन येतं, नाहीतर नाही येत. तर माझ्या लाईव्हमध्ये मी केकच्या रेसिपी अपलोड करते, त्यावेळेस मी लाईव्ह असते. लाईव्हमध्ये समोर तुम्हाला जसा केक मी बनवते सेम तसा बनवायला बघायला भेटेल. तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशा प्रकारे आपण सर्व भजी फ्राय करून घेणार आहे. लाईव्हमध्ये आपल्याला तुमचे काही प्रश्न असतील केकच्याबद्दल ते पण तुम्ही शेअर करू शकता. जर तुम्हाला घरात बसून काय बिझनेस स्टार्ट करायचा असेल तर त्याच्यासाठी पण तुम्हाला टिप्स अँड ट्रिक्स भेटतील, कारण आम्ही खूप जणांना असं सपोर्ट केलेला आहे. खूप लोकांना स्विगी झोमॅटोमध्ये जॉईन करून दिलेलं आहे, त्यांचे चालू असतात. की घरातून आपण क्लाउड किचन चालू करू शकतो, किंवा तुम्ही आपलं स्वतःचं पर्सनल जरी रेस्टॉरंट ॲड करायचं असेल तर करू शकता, पर्सनलमध्ये बाहेर शॉप घेऊन. ठीक आहे, अशा प्रकारे सर्व भजी तुम्ही फ्राय करून घेतलेली आहेत. गॅस बंद केलेला आहे, पाहू शकता इथं ताट भरून भजी आपली रेडी झालेली आहेत. तर असेच नवनवीन रेसिपीज आणि व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी पण ट्राय करा. आणि ही आम्ही खाणार आहे सॉससोबत, आणि कांद्याची भजी आहे तर आपण त्याला कढीसोबत पण खाऊ शकतो. तर ठीक आहे, अशी सॉससोबत आणि सॉस पण स्पायसी आहे आणि गोड आणि स्पायसी आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे रेसिपी आपली तर रेडी झालेली आहे. आणि असं डिप करायचं सॉसमध्ये आणि खायचं. खूप छान टेस्टी आहे, मी एकदमच परफेक्ट, एकच नंबर. थँक्स फॉर वॉचिंग. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.